शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जातात। भेट तब्बल 20 मिनिटं चालते। भेटीनंतर खासदार सांगतात की चर्चा फक्त महाराष्ट्रातील प्रश्नांवर झाली, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। पण मग प्रश्न असा आहे की राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ फक्त सांगितलेल्या अजेंडापुरताच असतो का? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही भेट केवळ मतदारसंघाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी होती की त्यामागे भविष्यातल्या राजकीय समीकरणांची एखादी सूक्ष्म चाचपणी होती? डिलिमिटेशनचा मुद्दा नाही, एनडीएचा विषय नाही, राजकीय चर्चा नाही, मग मित्र पक्षांकडून संशय व्यक्त होण्याची वेळ का आली? भाजपकडून या भेटीला फारसं महत्त्व दिलं जात नसलं तरी रामदास आठवले पुन्हा एकदा पवारांना एनडीए मध्ये येण्याचं निमंत्रण का देतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात एकीकडे ठाकरे बंधूंची राजकीय जवळीक वाढतीये, दुसरीकडे महायुती आपली समीकरणं सांभाळतीये आणि अशात शरद पवारांच्या खासदारांची मोदींसोबतची थेट भेट घडतीये। हा फक्त योगायोग आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या डावाची काही प्यादी आधीच हलू लागली आहेत? आता सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षाचे खासदार भेटले यात स्वतःमध्ये काहीही असामान्य नाही। संसद अधिवेशन सुरू असताना खासदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न, विकास कामं, निधी, रेल्वे, उद्योग, पायाभूत सुविधा अशा अनेक मुद्द्यांसाठी पंतप्रधानांची भेट घेत असतात। त्यामुळे केवळ एका भेटीच्या आधारावर पक्ष बदलणार, आघाडी बदलणार आणि एखादा राजकीय निर्णय झाला असं निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल। पण महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तरी ही भेट चर्चेपासून दूर ठेवणंही तितकंच अवघड आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आणि या भेटीचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी केलं। भेटीत नाशिक, पुणे रेल्वे प्रकल्प, इंद्रायणी मेडिसिटी, चाकण एमआयडीसी, मतदारसंघातील प्रश्न तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी अशा विषयांवर चर्चा झाल्याचं खासदारांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधानांचा सन्मान करण्यात आला। खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट सांगितलं की भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। इतर खासदारांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला। म्हणजे अधिकृत कथा अगदी स्पष्ट आहे, ही भेट विकास कामांसाठी होती, राजकीय समीकरणांसाठी नव्हती। पण राजकारणात अधिकृत कथेबरोबरच राजकीय संदर्भही महत्त्वाचा असतो आणि इथेच दुसरा प्रश्न उभा राहतो। शरद पवारांची राष्ट्रवादी आज महाविकास आघाडीचा एक भाग आहे। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत ती भाजप विरोधी राजकारण करत आहे। अशा परिस्थितीत पवारांच्या पक्षाचे 8 खासदार थेट पंतप्रधानांना भेटतात तेव्हा मित्र पक्षांच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ही भेटीवर थेट आरोप करण्याऐवजी सावध भूमिका घेतली। राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत घडामोडींचा त्यांनाच माहिती असेल असं सांगतानाच भाजपचा पराभव करायचा असेल तर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। म्हणजेच काँग्रेसच्या प्रतिक्रियेत एक सूक्ष्म संदेश आहे। भेटीला विरोध नाही, पण विरोधकांच्या एकजुटीला तडा जाऊ नये। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही भेटीचं फारसं आश्चर्य व्यक्त केलं नाही। संसदेत खासदार नसलेल्या पंतप्रधानांना आपल्या प्रश्नांसाठी भेटावं लागतं, त्यामुळे त्यात लपवाछपवी नाही असं त्यांनी म्हटलं। मात्र त्याच वेळी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष एनडीएला मदत करेल असं आपल्याला वाटत नसल्याचं सांगण्याची गरज त्यांना वाटली। आणि हाच शब्द महत्त्वाचा आहे, विश्वास। कारण मित्र पक्षांना आता भेटींपेक्षा त्यांच्या संभाव्य राजकीय परिणामांची चिंता आहे। यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं। त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमान प्रवासाचा संदर्भ देत मित्र पक्षांनी संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं सांगितलं। म्हणजे शरद पवारांच्या पक्षालाही हे जाणवतंय की आजची भेट फक्त भेट म्हणून पाहिली जाणार नाही, तिचे राजकीय अर्थ लावले जाणार आहेत। आता संपूर्ण प्रकरणात आणखी एक योगायोग समोर येतो। काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते। मात्र सुनेत्रा पवार या दौऱ्यात दिसल्या नाहीत आणि या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर काही दिवसात शरद पवारांच्या 8 खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळ देतात। आता हा योगायोग असू शकतो, कदाचित यामागे कोणताही राजकीय संदेश नसेल, पण राजकारणात योगायोगांची वेळही
कधी कधी महत्त्वाची ठरते। विशेषतः महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे पक्षांची फाटाफूट झाली आहे, त्यानंतर शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादीत फूट पडली, आमदार खासदारांच्या निष्ठा बदलल्या, सत्तेच्या समीकरणानुसार राजकीय मित्र बदलले आणि अलीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदार शिंदे गटात गेल्याची घडामोडही समोर आली। म्हणूनच आज एखाद्या पक्षाचे खासदार पंतप्रधानांना भेटले की सामान्य राजकीय शिष्टाचारापेक्षा त्यामागे काही मोठं राजकीय गणित तर नाही ना, असा प्रश्न लगेच विचारला जातो। मात्र इथे भाजपाची भूमिका देखील महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीला फार मोठं राजकीय महत्त्व दिलेलं नाहीये। पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एखाद्या पक्षाचे नाहीत। विरोधी पक्षातील नेतेही मुख्यमंत्र्यांना भेटतात, आपल्या समस्या मांडतात, त्यात काही गैर नाही अशी त्यांची भूमिका आहे। ही भूमिका भाजपसाठी राजकीय दृष्ट्या सोयीचीही आहे, कारण जर भाजपने या भेटीला राजकीय महत्त्व दिलं तर भेटीमागे काहीतरी आहे अशी चर्चा अधिक वाढू शकते। उलट ही नेहमीची भेट आहे असं सांगितल्याने भाजप सध्या कोणताही राजकीय दबाव निर्माण करू इच्छित नाही असा संदेश जातो। पण याच वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना एनडीए मध्ये येण्याचं पुन्हा एकदा एक खुलं आमंत्रण दिलं। आता हे निमंत्रण आजचं नाही, पवारांनी एनडीए मध्ये यावं अशी भूमिका आठवले या आधीही मांडत आले आहेत। त्यामुळे केवळ या भेटीमुळेच त्यांचं वक्तव्य जोडणं योग्य ठरणार नाही। तरीही राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा एक महत्त्वाचा संदेश आहे, कारण भाजपाच्या नेतृत्वाकडून अधिकृत पातळीवर कोणताही प्रस्ताव असल्याचं दिसत असताना एनडीएतील एक घटक पक्षाचा नेता सार्वजनिकपणे पवारांना निमंत्रण देतोय, याचा अर्थ पवारांच्या राजकीय ताकदीकडे अजूनही राष्ट्रीय सत्ता केंद्राचं लक्ष आहे, एवढंच मात्र नक्की। आता सर्वात मोठा प्रश्न, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीए मध्ये जाण्याची गरज आहे का? सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्याचं उत्तर सरळ नाही आहे। एकीकडे शरद पवारांकडे महाराष्ट्रात अजूनही राजकीय प्रभाव आहे, दुसरीकडे त्यांचा पक्ष संख्येने पूर्वीपेक्षा कमकुवत झाला आहे। अजित पवारांचा स्वतंत्र गट सत्तेत आहे, महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटासोबत त्यांना आपलं राजकीय स्थान टिकवावं लागतंय। अशा वेळी दिल्लीतील सत्ता केंद्राशी संवाद ठेवणं हे राजकीय दृष्ट्या नुकसानकारक नसतं। उलट अनुभवी राजकारणी शरद पवारांसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंशी संवादाची दारं खुली ठेवणं हीच कदाचित राजकीय रणनीती असू शकते। पण याचा अर्थ आघाडी बदलणे असा होत नाही आणि म्हणूनच या भेटीकडे पाहताना दोन टोकांची भूमिका टाळावी लागेल। एक टोक म्हणेल ही फक्त मतदारसंघाच्या प्रश्नांसाठीची बैठक होती, दुसरं टोक म्हणेल पवारांच्या खासदारांची मोदींसोबतची ही भेट म्हणजे एनडीए कडे जाण्याची सुरुवात। दोन्ही निष्कर्ष सध्या घाईचे आहेत। खरंच उत्तर कदाचित पुढच्या काही राजकीय घडामोडींमध्ये लपलेलं आहे। विशेषतः डिलिमिटेशनचा प्रश्न पुढे कसा जातो, विरोधकांची एकजूट किती टिकते, महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये कोण कुणासोबत उभं राहतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी भविष्यात भाजप विरोधी आघाडीकडे किती सक्रिय भूमिका घेते, यावर या भेटीचा खरा राजकीय अर्थ अधिक स्पष्ट होईल। कारण राजकारणात एक भेट म्हणजे निर्णय नसतो, पण काही वेळा एक भेट पुढच्या अनेक भेटींची सुरुवात असू शकते। आज शरद पवारांच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। खासदार म्हणतात महाराष्ट्राचे प्रश्न मांडले, मित्रपक्ष म्हणतात संशय निर्माण होऊ देऊ नका, भाजप म्हणतो यात काहीही वेगळं नाही आणि एनडीएतील एक नेता म्हणतो पवारांनी एनडीए मध्ये यावं। म्हणजे प्रत्येकाची अधिकृत भूमिका वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न फिरतोय, ही फक्त विकास कामांची भेट होती की पवारांच्या राजकारणाने पुन्हा एकदा दोन्ही बाजूंशी संवादाची दारं उघडी करण्याचा संकेत दिलाय। आणि जर भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ झाली तर आजची ही 20 मिनिटांची भेट इतिहासात एका साध्या बैठकीसारखी नोंदवली जाईल की एका मोठ्या राजकीय समीकरणाची सुरुवात म्हणून? याचं उत्तर आज नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नक्की आहे, पवारांची राजकीय चाल समजण्यासाठी त्यांनी काय म्हटलं यापेक्षा त्यानंतर काय घडलं हे पाहावं लागतं। आणि म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या काही दिवसांवर आहेत। तर तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।